शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीचे मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेले असून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेबाबत जागृती निर्माण करण्यावर भर दिला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 20 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या उमेदवारांच्या वतीने शिखरेवाडी मैदान येथे मतदार जागृती अभियान राबवण्यात आले. शिखरेवाडी मैदानावर आयोजित या उपक्रमात प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतदारांना मतदान नेमके कसे करायचे, आपले मत योग्य पद्धतीने कसे नोंदवायचे याचे सविस्तर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. विशेषतः पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांसाठी ही माहिती उपयुक्त ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असलेले उमेदवार हेमंत दत्तात्रय गायकवाड, योगिता किरण गायकवाड आणि अश्विन केशव पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवार गायत्री संतोष गाडेकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत मतदानाचे महत्त्व पटवून दिले. प्रत्येक नागरिकाचे मत अत्यंत मौल्यवान असून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे, असे आवाहन उमेदवारांनी यावेळी केले. तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी संधी देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे. आज आम्ही प्रभाग क्रमांक 20 चे सर्व उमेदवार अश्विन पवार, गायत्री गाडेकर, योगिता गायकवाड आणि मी स्वतः हेमंत गायकवाड शिखरेवाडी येथील जॉगिंग ट्रॅकवरती जनजागृती करण्यासाठी तसेच आम्हाला मतदान करण्यासाठी आम्ही इथे आवाहन करण्यासाठी आज इथे आम्ही सकाळी आलेलो होतो. सर्व नागरिकांना ही विनंती आहे की आपल्या प्रभाग 20 मध्ये 2च मशीन असणार आहे, कारण उमेदवार कमी आहे. त्यामुळे या 2 मशीनमध्ये आपल्याला 4 मतदान करायचं आहे. तर पहिल्या मशीनमध्ये हा तुम्हाला पांढरा गट दिसेल, तिथे मशाल दिसेल, तिथे बटन दाबायचं आहे. खाली गुलाबी गटामध्ये तुतारी दिसेल, तिथे एक बटन दाबायचं आहे. हे झाली एक मशीन. दुसऱ्या मशीनमध्ये पिवळ्या गटामध्ये मशाल दिसेल, तिथे एक बटन दाबायचं आहे आणि निळ्या गटामध्ये मशाल दिसेल, तिथे एक बटन दाबायचं आहे. अशा पद्धतीने 4 मतदान झाल्यानंतर आपलं मतदान प्रक्रिया पूर्ण होते आणि एक मोठा बीप आवाज येईल. त्यावेळेस समजून जायचं की आपले 4ही मतं झालेले आहे. कृपया 2 मतं किंवा 3 मतं दिल्यानंतर मतदान पूर्ण होत नाही. आपल्याला 4ही मतं द्यायची आहे ही नम्र विनंती करतो आणि आपण आम्हालाच मतदान कराल ही अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. प्रत्यक्ष मतदान कसे करावे याविषयी सविस्तर माहिती मिळाल्याबद्दल मतदारांनी समाधान व्यक्त केले. महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना विजयी करण्याचा निर्धार अनेक नागरिकांनी व्यक्त केल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. NCN न्यूजसाठी सनी काळे, नाशिक रोड.